नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सत्र 5 सक्षमता यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। माझ्या बरोबर श्री पराग तांदळे आहेत, जे या सेशन मध्ये चर्चा करणार आहेत, भाग घेणार आहेत, सहभाग घेणार आहेत आणि काही प्रश्न जे मी तुम्हाला विचारणार आहे त्याची उत्तरे सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत। तर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा या सेशन मध्ये स्वागत आहे। या सत्रामध्ये आपण सक्षमता म्हणजे काय ते समजून घेणार आहोत। अर्थात सक्षमता या संकल्पनेवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। वी आर गोइंग टू फोकस ऑन केपेबिलिटी, कारण हे मॉड्यूल जे आहे ना, हे शेवटी नैतिक सक्षमतांबाबत आहे। आता पुढे जाण्यापूर्वी आपण मागच्या सेशन म्हणजे चौथ्या सेशन मध्ये काय केलं, काय शिकलो त्याचा छोटासा एक आढावा घेऊयात। तुम्हाला नक्कीच आठवत असेल की मागच्या सेशन मध्ये आपण संपूर्ण मानवजात पौगंडावस्थेतून जात असताना असे कोणकोणते नेतृत्व गुण आहेत जे या संक्रमण काळासाठी अपुरे आहेत याविषयी आपण चर्चा केली। आणि मग आपण पुढे चर्चा करायला सुरुवात केली। किशोर वयात असताना आपली जशी अवस्था असते, आपले मन कसं असतं, अपरिपक्व असतं, त्याचप्रमाणे संपूर्ण मानवजात सर्व दोष आणि उणीवा यामुळे कशी झाली आहे, गोंधळात सापडलेली आहे। मग अशा परिस्थितीत एखादा नेता कोणत्या प्रकारचे वर्तन करू शकतो जेणेकरून इतरांना अभिजाततेची प्रेरणा मिळते, याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे। त्याचे एक उदाहरण मी देऊ इच्छिते की प्रेरणादायी वर्तन, जसे की स्वतः नैतिक मूल्यांचे पालन करणे। मग जे गुण अपुरे आहेत, जे उत्तम संस्कृती, उत्तम समाज घडवण्यासाठी नेत्याला मदत का करू शकतात, किंवा याबद्दल तुम्ही काही परिच्छेद लिहिलेले आहेत। आणि त्यानंतर तुम्ही नैतिक मापदंडांवरती सुद्धा चर्चा केलेली आहे। आणि जे मापदंड मानवतेचा उदय आणि एक चांगला समाज निर्माण करण्यास मदत करू शकतात, त्यावर 1 किंवा 2 परिच्छेद तुम्हाला लिहायला सांगितले होते, ते सुद्धा तुम्ही लिहिलेले असतील। मग आपण एका सुंदर परिच्छेदात नवीन प्रकारच्या नेत्याची अनेक वैशिष्ट्ये नमूद केली गेलेली होती। त्यामध्ये सर्वप्रथम स्वतःला समाजाचा सेवक मानणारा नेता असायला हवा, ज्याचे शब्द आणि कृती यामुळे संघर्ष दूर करता आला पाहिजे। एकता आणणारा नेता असायला पाहिजे, तो एकता निर्माण करणारा असायला पाहिजे, किंवा ती व्यक्ती जी सदाचरण दाखवते असा नेता, ज्याची सत्यता, तिचा प्रामाणिकपणा, विश्वासार्हता तुम्हाला माहित आहे। यावर सुद्धा आपण सुंदर चर्चा केली। त्याचे किंवा तिचे वागणे म्हणजे तत्व कार्य करतात याचा पुरावा असायला हवा, किंवा असा नेता जो इतरांसाठी आनंदाचा आणि प्रेरणेचा स्रोत असू शकतो। आणि बदल घडवून आणणारा नेता बनायचा असल्यास या खरोखरच वेगवेगळ्या प्रकारच्या सक्षमता आहेत, ज्या आपण स्वतःमध्ये विकसित केल्या पाहिजेत। आणि मग आपण एक सुंदर खेळ सुद्धा खेळलेलो होतो, दूरदृष्टीचा खेळ तुम्हाला आठवत असेल, जिथे आपण अनुभवलं होतं की आपली कल्पना शक्ती, दूरदृष्टीचा वापर करून आपण अशा गोष्टी साध्य करू शकतो ज्या अन्यथा आपल्याला वाटतं की आपण हे करू शकणार नाही, त्या असाध्य वाटतात आपल्याला, ते साध्य करणं खूप कठीण वाटतं। पण मला खात्री आहे की तुम्ही तुमचे जे या खेळाबद्दलचे तुमचे अनुभव होते ते लिहून ठेवले आहेत। आणि मला अशीही खात्री आहे की तुमची स्वतःची दूरदृष्टी म्हणजे विजन, ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती, आणि तुमची स्वतःची कल्पनाशक्ती, व्हिज्युअलायझेशन कसं वाढवायचं आणि कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर कसा करावा, हे तुमच्या मूल्य प्रणालीचा आता एक भाग झाला असेल, बरोबर आहे? असं म्हणतात की तुम्ही ज्याची कल्पना करू शकता ते तुम्ही प्रत्यक्षात करू शकता, जर तुम्ही तुमच्या मनात त्याची प्रतिमा निर्माण करू शकता, तर ते तुम्ही प्रत्यक्षातही तयार करू शकता। त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे। अर्थात एकदा का आपण एखाद्या गोष्टीची कल्पना केली की आपण त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य आणि क्षमता त्या देखील विकसित केल्या पाहिजेत। म्हणजे नुसताच विचार नाही, तर कौशल्य आणि क्षमता सुद्धा पाहिजेत। अन्यथा नुसती कल्पना करत राहिलो तर काय होईल, दिवसा स्वप्न पाहण्यासारखं होईल, त्याची आपल्याला काहीच मदत होणार नाही। पण एकदा का तुम्ही कल्पना केलीत आणि एकदा का तुम्ही त्या दृष्टीने, त्या कल्पनेने खरोखरच जेव्हा तुम्ही प्रेरित होता, तर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करता।
तुम्हाला आवश्यक असलेल्या क्षमता आत्मसात कराल. म्हणजेच तुम्ही काय कराल, तुम्ही ते प्रत्यक्षात कृतीत उतरवू शकता. त्यामुळे आपल्या वैयक्तिक विकासासाठी, आपल्या शैक्षणिक विकासासाठी, सामाजिक विकासासाठी सुद्धा कल्पनाशक्ती खरोखरच खूप महत्वाची आहे. ठीक आहे. आता आपण थोडंसं चिंतन करूया. रिफ्लेक्शन मी तुम्हाला सांगितलं होतं. सक्षमता या शब्दाचा अर्थ काय आहे असं तुम्हाला वाटतं? जेव्हा आपण म्हणतो की कोणीतरी सक्षम आहे, ही व्यक्ती खूप सक्षम आहे, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? तुमच्या मनात काय विचार येतात? आणि मग कोणत्या वातावरणात आपण आपल्या नैतिक सक्षमता विकसित करू शकतो? हा एक दुसरा प्रश्न आहे. तर हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यांचा आपण आपल्या चर्चेला पुढे जाण्यापूर्वी खरोखरच विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता सक्षमतेचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. दैनंदिन जीवनातलं एक शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया. ऑलराईट. अशी कल्पना करा की तुम्हाला वर्षानुवर्ष जमिनीच्या एका भागावर मुबलक प्रमाणात पीक घ्यायचं आहे. ओके. अर्थात तुम्हाला अनेक काम पाडावी लागणार आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जमीन तयार करावी लागेल, जमिनीची मशागत करावी लागेल, तुम्हाला लागवड करावी लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल, ते तण असतात ते काढावे लागतील, किंवा तुम्हाला कीटक आणि रोगांपासून झाडांचे संरक्षण करावं लागेल, आणि शेवटी ऑफकोर्स तुम्हाला कापणी सुद्धा करावी लागेल आणि नंतर त्याची विक्री करावी लागेल. त्यामुळे इतकी सारी कामं, ही सर्व कामं तुम्हाला पार पाडावी लागतील. आता तुम्हाला माहिती आहे की या अनेक कामांपैकी प्रत्येक कार्य पूर्ण करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यशस्वी शेतकरी व्हाल. मग खरोखरच शेतकऱ्याला अनेक कौशल्य आणि क्षमतांची आवश्यकता असते, आणि त्यातूनच एक कुशल सक्षम शेतकरी आणि सक्षमता नसलेला शेतकरी ह्यांच्यात काय फरक आहे हे आपल्याला समजून येईल. तर मी तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ देते. तुम्ही कृपया आता लिहायचं आहे यापैकी प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक असलेली कौशल्य कोणती आहेत. ओके. म्हणजे काय की जसं की जमीन तयार करायची आहे, मशागत करायची आहे, लागवड करायची आहे, पाणी द्यायचं आहे, तण काढायचे आहेत, किंवा रोग कीटकांपासून झाडांचे संरक्षण करायचं आहे. मग या सर्वांसाठी काही विशिष्ट क्षमता आणि कौशल्य त्या शेतकऱ्याकडे आवश्यक आहेत. तर तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. आता तुम्हाला शेतकऱ्याला आवश्यक असलेली कौशल्य आणि क्षमता तुम्ही तुमच्या ऑफकोर्स आय एम शुअर तुमची नोटबुक तुमच्या बरोबर आहे, त्याच्यावरती तुम्ही लिहून काढायचं आहे. कृपया लक्षात ठेवा, शेतकऱ्याला कोणती माहिती हवी आहे असं मी विचारलं नाहीये, आपण त्याबद्दल बोलत नाही आहोत. तर समजा तुम्ही लिहिलेली विविध उपलब्ध बियाण्यांचे प्रकार वगैरे असं तुम्ही जर काही लिहिलं तर नाही, ते कौशल्य नाहीये. तुमचा केंद्रबिंदू, तुमचा फोकस, तुमचं लक्ष कशावरती असायला पाहिजे? तुम्हाला आवश्यक असलेली कौशल्य आणि क्षमता लिहिण्यावर असावा. एक छोटंसं उदाहरण मी देते तुम्ही तुमचं उत्तर लिहिण्याआधी, की शेतीला पाणी देण्यासाठी समजा एक कौशल्य असं आहे, ते म्हणजे शेतकरी पंप चालू करू शकतो का, पंप चालवू शकतो का, हे कौशल्य आहे, तो प्रत्यक्षात ते करतोय. किंवा जमिनीची मशागत करण्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर चालवण्याचे कौशल्य आहे, ते आवश्यक आहे, ते तुम्हाला येतंय का. त्यामुळे आपण कौशल्य, क्षमता आणि माहिती यामध्ये फरक केला पाहिजे. ओके. आय एम शुअर तुम्हाला समजलेलं आहे. तर 2 मिनिटांचा वेळ घ्या. कृपया ही कामं करण्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक असलेली कौशल्य आणि क्षमता लिहा. शेतकऱ्याकडे कोणती आवश्यक कौशल्य असायला हवीत, ही कल्पना तुमच्या मनात स्पष्ट आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही आता मी वेगवेगळी कार्य तुम्हाला सांगितलेली आहेत, त्याच्यामधली काही कौशल्य घ्या आणि क्षमता यांची यादी करा. मे बी लागवड करण्यासाठी असाही तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर सरळ रेषा आखण्याचं कौशल्य. ओके. हे पण एक कौशल्य आहे. योग्य खोलीवर तुम्हाला बिया पेरता येत आहेत का, हे सुद्धा एक कौशल्य आहे. ऑलराईट. सो इतर कोणत्या प्रकारची कौशल्य आहेत ह्याचा विचार करा. 2 मिनिटांसाठी व्हिडिओ थांबा, तुमचं उत्तर लिहा आणि नंतर व्हिडिओ पुन्हा सुरू ठेवा. ठीक आहे मित्रमैत्रिणींनो, मला खात्री आहे की तुम्ही अनेक कौशल्य आणि क्षमतांची एक लांब लचक यादी तयार केलेली असेल. परंतु आता माझे सहकारी श्री पराग तांदळे इथे आहेत. तर पराग सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की कोणती कौशल्य आणि क्षमता तुम्ही लिहिलेले आहेत ते प्लीज आम्हाला सगळ्यांना सांगा.
निश्चित. माझ्या माहितीनुसार मी काही कौशल्य आणि क्षमता या शोधून काढलेल्या आहेत ज्या शेतकऱ्याकडे शेतीसाठी असायला हव्यात. जसे की जमीन तयार करणे, माती मिसळणे, शेतीच्या गरजेनुसार जमीन समतल असणे किंवा त्याला शेताची नांगरणी फार छान करता आली पाहिजे. मग बहुधा त्याला आधुनिक साधने देखील चालवता आली पाहिजे जी शेतीसाठी वापरली जातात. उदाहरणार्थ कृषी यंत्रे, तण काढून शेत स्वच्छ करणे हे देखील एक कौशल्य आहे. साफसफाई करताना त्याला त्याच्या शेतातील काय उपयुक्त झाडे आहेत किंवा काही अवांछित झाडे यांच्यातील फरक करता आला पाहिजे. आणि अशी काही झाडे आहेत की जी मूळ पिकांना सेंद्रिय खत देखील म्हणून ते काम करत असतात. तर ते कदाचित अनावश्यकपणे काढून टाकणे याच्यातील अकुशल प्रकारचे काम त्याला मुबलक प्रमाणात पीक घ्यायचे आहे, मग हे त्याच्यासाठी हानिकारक ठरेल. आणि शेतीच्या संरक्षणाचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा खतांची फवारणी कशा पद्धतीने करणे किंवा खतांची निवड कशी करणे, पिकांवर योग्य प्रमाणात खतांची फवारणी करणे हे देखील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. कारण त्याने पिकांवर जर खतांची जास्त फवारणी करू नये किंवा प्रमाणानुसार करावे हे सुद्धा देखील एक कौशल्य आहे. अगदी बरोबर आहे. आता मला असं वाटतं की एका शेतकऱ्याकडे आणखी काही कौशल्यांची जी आवश्यकता आहे जे त्याला सक्षम करू शकतील तर त्याची यादी पुढे ही येणारच आहे. वंडरफुल. तुम्ही मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत की शेतकऱ्याला करावे लागते त्या प्रत्येक कामासाठी खरोखर प्रत्येक टप्प्यावरती जसं तुम्ही सांगितलं अनेक कौशल्य आणि ते अचूक करता आलं पाहिजे, म्हणजे जास्तही नाही कमीही नाही. मग क्षमता सुद्धा आवश्यक आहेत आणि या कौशल्य आणि क्षमतांशिवाय एखादी व्यक्ती असक्षम आहे. त्यामुळे ही कौशल्य आणि क्षमता असल्याशिवाय तुम्ही सक्षम शेतकरी होऊ शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि खरं तर इतर कोणत्याही कामासाठी आपण इतर कोणत्याही सक्षमतेचा विचार केल्यास आपल्याला आवश्यक असलेली जी कुठली पहिली गोष्ट म्हणजे कौशल्य आणि क्षमता. कुठलीही गोष्ट करायची असेल ना तुम्हाला तर तुमच्याकडे स्किल्स हवेत आणि तुम्ही एबल हवा, तुमच्याकडे ॲबिलिटीज हवी. आता आधुनिक तंत्रज्ञानासह असे रोबोट पण आहेत जे खरोखरच यापैकी बरीच कामे मानवापेक्षा अधिक अचूकपणे करतात. ऑल राईट. उदाहरणार्थ रोबोट काही अंतरावर एका सरळ रेषेमध्ये बिया पेरू शकतात, अगदी उत्तमपणे करू शकतात. विशिष्ट खोलीवर बिया पेरू शकतात जे कदाचित माणूस सुद्धा इतका अचूकपणे करू शकणार नाही. त्यामुळे यंत्रमानवाकडून कौशल्यांची नक्कीच काळजी घेतली जाऊ शकते. पण रोबोट एक गोष्ट करू शकत नाही, ती म्हणजे ती शेतीसाठी खूप महत्वाची आहे. ती म्हणजे काही महत्वाच्या संकल्पना समजून घेणं. राईट. ही कॉन्सेप्ट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला माहिती असेलच की शेतीशी निगडीत अनेक संकल्पना आहेत, जीवशास्त्राशी निगडीत संकल्पना आहेत, अनेक संकल्पना अशा आहेत ज्या मूलतः त्या शेतकऱ्याला माहिती असल्या पाहिजेत. मग संकल्पना म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची प्रारंभिक कल्पना, आपण जी प्रारंभिक व्याख्या देतो ती संकल्पना असते. त्यामुळे शेतकऱ्याला या संकल्पना स्पष्टपणे समजल्या पाहिजेत, कारण तरच तो त्या लागू करू शकतो. पण जर त्याला या संकल्पना स्पष्ट नसतील तर तो त्यांना त्याच्या शेतीत कसा लागू करणार आहे, तो करूच शकणार नाही. पण जर तो त्यांच्याबद्दल ते तर लागू तो करू शकणारच नाही. म्हणून आपण आता काय करायचं आहे की या संकल्पना म्हणजे काय ह्याच्यावर चर्चा करायची आहे. मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो. तुमच्या मते शेतकऱ्याला त्याच्या जमिनीवर जास्त पीक घेण्यास सक्षम होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक संकल्पना तुम्हाला आता लिहायच्या आहेत. 2 मिनिटं वेळ मिळेल आणि ऑफकोर्स ती कौशल्य जी आहे ती रोबोटकडे देखील असू शकतील, पण तुम्हाला आता काही महत्वाच्या संकल्पनांची समज असायला पाहिजे, तरच तुम्हाला पीक उत्पादनातील ती जी गुंतागुंत असते ती हाताळण्यामध्ये मदत होणार आहे. म्हणून हा प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर दिसत असेल. व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटांसाठी थांबवा, तुमचं उत्तर लिहा आणि नंतर पुन्हा तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवू शकता. आता तुम्ही तुमची लिस्ट लिहिलेली असेल. आता तुम्ही शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या संकल्पना लिहिलेल्या आहेत. मी श्री परागजी इथे आहेत, त्यांना विचारते की तुम्ही पण तुमची लिस्ट जी लिहिलेली आहे ती प्लीज सगळ्यांना सांगा की कोणत्या संकल्पना आहेत. मे बी जैविक असतील,
कृषी संकल्पना असतील, कोणत्या तुम्ही कुठल्या लिहिलेल्या आहेत? निश्चितच मॅडम, शेतकऱ्याला समजल्या पाहिजेत अशा संकल्पना, जैविक आणि कृषी संकल्पना मला या ठिकाणी आपल्यासोबत शेअर कराव्याशा वाटतात. म्हणून प्रथम मी कृषी संकल्पना सांगतो. की सर्वात पहिलं टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर म्हणजे काय की शेतकऱ्याला समजले पाहिजे, टिश्यू कल्चर याचा अर्थ समजला पाहिजे, त्याची संकल्पना क्लिअर पाहिजे. मग आहे आपण हरितगृह, याला आपण ग्रीन हाऊस देखील असं म्हणतो. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे पॉली हाऊस. त्यानंतर चौथी संकल्पना आहे ती म्हणजे पायरी शेती. मग उभी शेती. उभी शेती म्हणजे काय, तसेच स्टेप फार्मिंग किंवा व्हर्टिकल फार्मिंग, या दोन्ही फार्मिंग मध्ये काय फरक आहे. ओके. मग शेतकऱ्यांना मातीचे पीएच मूल्य काय, पीएच व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो, हे देखील समजून घेतले पाहिजे. त्यानंतर एक सक्षम शेतकरी होण्यासाठी आणखी पुढची संकल्पना म्हणजे संकरित शेती म्हणजे काय किंवा रोटेशनल प्लांट म्हणजे काय, नंतर जनुकीय सुधारित वनस्पती. तर या काही कृषी संकल्पना आहेत ज्या शेतकऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजे किंवा त्यांना ज्ञात असल्या पाहिजे. त्यानंतर मी पुढे थोड्याशा जैविक संकल्पना देखील आपल्यासोबत शेअर करतो. तर त्यापैकी एक म्हणजे सेंद्रिय शेती, ज्याला आपण आज ऑर्गॅनिक शेती देखील म्हणतो. त्यानंतर बायोडायनॅमिक शेती म्हणजे काय, जैविक शेती. यामुळे काही जैविक संकल्पना शेतकऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे ह्या संकल्पना समजून घेतल्याशिवाय आपण शेतकऱ्याला सक्षम शेतकरी असं म्हणू शकत नाही. वंडरफुल. आणि आय एम सो शुअर तुम्ही सांगितलेल्या संकल्पना व्यतिरिक्त सुद्धा कितीतरी संकल्पना तुम्ही लिहिलेल्या असतील. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर वंडरफुल आन्सर. आणि आपण या मॉड्यूलच्या पुढील धड्यात काही सक्षमता घेणार आहोत आणि तुम्ही बघाल की प्रत्येक बाबतीत या विशिष्ट सक्षमतेशी संबंधित काही संकल्पना असतील आणि आपण त्यांना अधिक खोलवर समजून घेणं किती आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वतःला नैतिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आवश्यक असलेल्या नैतिक सक्षमतांबद्दल आपण चांगली चर्चा करणार आहोत. ऑफकोर्स हे सगळे नवीन विषय जे आहेत ते हळूहळू पुढच्या आपल्या काही सत्रांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे इथे नैतिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्या संकल्पना खोलवर समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर आता मी दुसरा प्रश्न विचारते. उदाहरणार्थ आपण असे गृहीत धरतो की तुम्हाला मूलभूत संकल्पना चांगल्या प्रकारे समजतात आणि तुमच्याकडे उत्तम कौशल्य आहेत, पण कोणतीही समस्या नाही. पण समजा तुमची अभिवृत्ती योग्य नसेल, म्हणजे कौशल्य आहे तुमच्याकडे, संकल्पना समजल्यात, पण तुमची अभिवृत्ती जर योग्य नसेल. तुम्हाला माहिती आहे अभिवृत्ती म्हणजे काय? अभिवृत्ती ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲटिट्यूड असे म्हणतो. सो अभिवृत्ती म्हणजे आपण एखाद्या परिस्थितीत काय आणि कशी प्रतिक्रिया देतो, कसा विचार करतो. म्हणजे आपल्या अभिवृत्तीनुसार आपल्याला गोष्टी समजतात आणि अभिवृत्ती सकारात्मक असतात, काही नकारात्मक सुद्धा असतात. काही अभिवृत्ती आपल्याला आत्मसात कराव्या लागतात, कारण तो आपला एक भाग नसतो आपल्या स्वभावाचा, त्यामुळे आपल्याला त्या शिकाव्या लागतात. आणि काही अभिवृत्ती आहेत ज्या आपल्याला सक्षम व्हायचे असेल तर सोडूनही द्याव्या लागतात. सो मी म्हणते की अभिवृत्ती म्हणजे दुकानाच्या साइन बोर्ड सारखे असतात. ऑलराईट, की दुकानात काय आहे ते साइन बोर्ड वरती बघितलं ना की समजतं की या दुकानामध्ये काय काय मिळतं, आपल्याला लगेच समजतं. त्याप्रमाणे तुमच्या अभिवृत्ती लोकांना दिसतात. तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, वागता, जे शब्द वापरता ते सगळं लोकांना दिसतं. आपले सद्गुण अंतर्मनात असतात, खोलवर असतात, ते कोणीही पाहू शकत नाही. पण ॲटिट्यूड्स म्हणजेच अभिवृत्ती तुमच्या वागण्यातून दिसून येते आणि त्यामुळे तुमच्यामध्ये काय चाललं आहे त्याचं ते एक सूचक असतं की स्पष्टपणे असं समोर दिसतं. तर आता आपण एक काम करूया, 2 मिनिटाचा वेळ घेऊया आणि एक यशस्वी शेतकरी होण्यासाठी शेतकऱ्याकडे कोणत्या अभिवृत्ती असायला हव्यात याची तुम्ही यादी आता लिहायची आहे. ऑफकोर्स कोणकोणत्या अभिवृत्ती असायला हव्यात आणि कोणकोणत्या अभिवृत्ती तुम्ही काढून टाकायला हव्यात हे तुम्ही लिहायचं आहे. या कृतीसाठी तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तुम्हाला प्रश्न दिसतच असेल तुमच्या समोर. हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. व्हिडिओ 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. तुमचं उत्तर लिहा आणि नंतर आपण व्हिडिओ परत सुरू करूया. ठीक आहे, अप्रतिम. तर आता तुमच्याकडे अभिवृत्तींची मोठी यादी आहे आणि तुम्हाला माहित आहे की सर्वच अभिवृत्ती वाईट नसतात, पण वाईट प्रवृत्ती वाईटच असतात. ऑलराईट, ह्याच्यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे पराग तांदळे जी आहेत त्यांना मी विचारते,
की एक शेतकरी सक्षम यशस्वी होण्यासाठी कोणती अभिवृत्ती त्यांनी बाळगली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? येस, इनफॅक्ट एक यशस्वी शेतकरी अथवा सक्षम शेतकरी होण्यासाठी कोणती अभिवृत्ती असली पाहिजे, तर सर्वप्रथम की त्यांनी आशावादी असलं पाहिजे. कारण की बरेच आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या आव्हानाला तोंड देत असतो आणि शेतकरी देखील, त्यामुळे त्याला आशावादी राहिलं पाहिजे. ही आहे पहिली अभिवृत्ती. त्यानंतर माझ्या मनात एक दुसरी अभिवृत्ती येते की ती असते की तो मेहनती असावा, हार्डवर्किंग असावा. शेतकऱ्यांना खरंच वर्षभर आणि रात्रंदिवस त्यांना भरपूर सारे कष्ट करावे लागतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कष्ट करण्याची अभिवृत्ती, अथक परिश्रम करण्याची अभिवृत्ती ही शेतकऱ्याला आवश्यक आहे त्यांना सक्षम व्हायचं असेल तर. त्यानंतर पुढचं आहे सातत्य. तर शेतकऱ्याला सातत्याने कामगिरी करावी लागते. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक कामे आहेत की जी शेतकऱ्याला सातत्याने करावी लागतात. त्यामुळे हे अभिवृत्ती जर असतील तर ते व्यक्ती सक्षम शेतकरी होऊ शकतो. कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही एकच दिवस झाडांची काळजी घेऊ शकत नाही आणि नंतर एकदम पुढच्या एका आठवड्यासाठी तुम्ही झाडाकडे बघणार नाहीत, असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सातत्य राखलं पाहिजे. कन्सिस्टन्सी ही एक ॲटिट्यूड आहे. सातत्य खरोखर महत्वाचं आहे. केवळ शेतीतच असं नाही तर प्रत्येक गोष्टीत सातत्य राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणखीन काही अभिवृत्ती आहेत का? त्यामुळे आपण जसं मॅडम सांगितलं की प्रत्येक गोष्टीत शेतकरीच नाही तर प्रत्येक ठिकाणी ती अभिवृत्ती असली पाहिजे. महत्वाची आहे पुढची शिकण्याची अभिवृत्ती, की प्रत्येक गोष्टीतून आपण शिकलं पाहिजे. तर शेतकऱ्याला देखील शिकणं हे आवश्यक आहे. त्यांनी अनुभवातून शिकलं पाहिजे किंवा इतरांकडून देखील शिकलं पाहिजे किंवा जे प्रयोग करू त्यामधून देखील त्यांनी शिकलं पाहिजे. त्याचबरोबर जगात काय चाललेले आहे, सद्य परिस्थितीत बाजारामध्ये काय चाललंय, मार्केट परिस्थिती कशी आहे, त्यानंतर पीक हवामानाच्या संदर्भात काय चाललेले आहे, तर हे शिकत राहण्याची अभिवृत्ती त्या शेतकऱ्यामध्ये सतत आपल्याला आवश्यक आहे. आणि मग तपास करण्याची अभिवृत्ती म्हणजे the ability or the attitude of investigating, की कशा पद्धतीने आपण ते इन्व्हेस्टिगेट करत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण पास्ट मध्ये ज्या चुका केल्या त्या चुका पुन्हा होणार नाही. त्यानंतर पुढची जी अभिवृत्ती आहे ती जबाबदार अभिवृत्ती, की आपण जबाबदारीने आपली कामे हाती घ्यावी लागतात. आणि त्यानंतर शेतकरी हा एकटा काम करत नसून शेतकऱ्यासोबत संपूर्ण टीम असते. बरोबर, गुरेढोरेही तेथे असतात की ज्यांची काळजी घेणं, किंवा पडद्यामागे बरेच लोक असतात की जे काहीतरी घडत असतं, म्हणून त्याला संपूर्ण परिस्थितीची काळजी घ्यावी लागते. तर तो एक अतिशय जबाबदार व्यक्ती असणं आवश्यक आहे आणि खुल्या मनाचा माणूस असावा. ओके, जर कोणी त्याला सूचना देत असेल किंवा कोणी त्याला काही सजेशन देत असेल की ह्या उदाहरणार्थ या हंगामामध्ये तुमच्या जमिनीवर चालणार नाही, हे पीक चालणार नाही, तर त्याला कल्पनाबद्दल त्यांनी खुलं असलं पाहिजे, मोकळेपणाने त्याचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे. आणि हे फक्त शेतकऱ्याला नाही तर दैनंदिन जीवनात तुम्हा आम्हाला देखील ते लागू होतं. खरंच आहे. आणि मला असं वाटतं की शांत राहून अनेक आव्हाने आहेत ज्यातून शेतकऱ्याला जावं लागतं. त्यामुळे त्याला शांत राहणं हे सुद्धा आवश्यक आहे, जेणेकरून तो योग्य निर्णय घेण्यास सक्षम असेल. कारण घाई गडबडीत मुळात आपण चुकीचे निर्णय घेतो. मग आय थिंक वक्तशीरपणा. अगदी बरोबर. तो वक्तशीरपणा आपल्याला माहितीच आहे की शेतकऱ्यांनी खरोखरच सकाळी उठून त्याची कामे करावी लागतात. कधी कधी काही तास त्यांना दिवसभर त्यांची कामे ही सतत करावी लागतात. त्यामुळे ती कामे ही वेळेत पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी वक्तशीरपणा देखील अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याबरोबरच अर्थात की वेळेवर कारवाई करता आली पाहिजे. की अर्थातच या काही अभिवृत्ती आहे ज्यांचा मी आता विचार करू शकतो की ह्या शेतकऱ्यासाठी, सक्षम शेतकरी होण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर कोणत्या अभिवृत्ती नसायला हव्यात, तर सर्वप्रथम माझ्या मनात विचार येतो की शेतकरी हा अहंकारी नसावा, इगोइस्टिक. आता असे असू शकते की एका वर्षात मी खूप यशस्वी झालो, भरपूर पीक आलं, किंवा मी उद्योगातील सर्वोत्तम शेतकरी आहे असे त्याला वाटू शकते, पण त्याने अहंकारी होऊ नये किंवा तसं वागू नये. त्याचबरोबर बेजबाबदार अभिवृत्ती देखील त्यांनी काढून टाकली पाहिजे. कारण की अभिवृत्ती जसं तुम्ही सांगितलं एक प्रकारच्या साइन बोर्ड आहेत आणि ते आपल्याला पुढे कुठे ना कुठेतरी घेऊन जातील. त्याचप्रमाणे संकुचितपणे विचार करणे ही जी दुसरी अभिवृत्ती आहे ती शेतकऱ्याकडे नसावी. तर ह्या काही अभिवृत्ती आहेत, काही सकारात्मक आहेत आणि काही नकारात्मक आहे. सकारात्मक अभिवृत्ती म्हणजे आशावादी असणे, मेहनती, सातत्यपूर्ण, त्यानंतर शिकण्याची अभिवृत्ती, तपासण्याची अभिवृत्ती, जबाबदार पद्धतीने वागण्याची अभिवृत्ती, खुल्या मनाची अभिवृत्ती, शांत असण्याची अभिवृत्ती, वक्तशीरपणा, वेळीच पावले उचलणे. या उलट
काही दुसऱ्या अभिवृत्ती आहे अहंकारी, बेजबाबदार, संकुचित आणि अन्यायी. अशा प्रकारच्या अभिवृत्ती या शेतकऱ्याच्या प्रगतीला सक्षम होण्याला मारक ठरू शकतात. सुंदर, खूप सुंदर मुद्दे मांडलेले आहेत. जणू काही तुम्ही त्या अभिवृत्तींचा खरोखर सराव केला आहे. आणि मला वाटतं तुम्हालाही काही शेतीची पार्श्वभूमी तुमची पण आहे का तुमच्या घरी? थोडीशी आहे मॅडम. कधी कधी निरीक्षणामधून थोडंसं आपण आणखीन एक अभिवृत्ती तर आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो की त्यामुळे निरीक्षणातून अनेक अभिवृत्तींचा आपल्याला विचार करता येतो. मला खात्री आहे की एखादा वास्तविक शेतकरी असेल तर तो आपल्या सर्वांपुढे अनेक अभिवृत्ती मांडेल. अगदी 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 खरं आहे तुम्ही जे म्हणालात आता. सो धन्यवाद, थँक्यू सो मच. अप्रतिम होतं. मुलांना तुम्ही लिहिलेलं असेल आणि मला असं वाटतं की जे त्यांनी सांगितलंय ते आपण खरोखरच त्याची प्रशंसा करू शकतो. खूप खूप धन्यवाद. आणि आता पहा, जसे आपण आधी म्हटल्याप्रमाणे अभिवृत्ती म्हणजे परिस्थितीला आपण ज्या प्रकारे प्रतिसाद देतो आणि आपल्या संगोपनाचा परिणाम म्हणून आपण आपल्या अभिवृत्ती विकसित करतो. आपण कुटुंबात कसे वाढलो आहोत, आपण शाळेमध्ये कसे आपल्यावरती संस्कार घडलेले आहेत, आपण कसे वाढलेलो आहोत, त्यामुळे आपली अभिवृत्ती बनते. आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभव देखील आपल्या अभिवृत्तीवरती प्रभाव टाकतात. पण मग आणखीन एक घटक आहे जो आपल्या अभिवृत्तीवर खूप प्रभाव पाडतो आणि तो म्हणजे आपल्यातील आध्यात्मिक गुण जे विकसित करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत, जे आपल्यामध्ये ऑलरेडी आहेत. म्हणून जर आपल्यात असलेल्या या गुणांचे आपण पालन पोषण केले तर आपल्या अभिवृत्तींवरती काय होतो, प्रभाव पडतो. त्या आध्यात्मिकतेनुसार आकाराला येतात. म्हणून उदाहरणार्थ मी एक छोटंसं उदाहरण देते. जर एखाद्याने स्वतःमध्ये प्रेम हा महान आध्यात्मिक गुण विकसित केला असेल तर साहजिकच तो कसं वागत असेल, त्याची ॲटिट्यूड अभिवृत्ती कशी असेल तर काळजीपूर्वक वागत असेल. ती त्याची अभिवृत्ती आहे ज्याचा तो सराव करत असेल. अजून एक उदाहरण देते. इतरांची काळजी घेणं किंवा इतरांबद्दल दयाळूपणा दाखवणं किंवा ज्याने प्रामाणिकपणा आणि सत्यता या आध्यात्मिक गुणाचे पालन पोषण केलेले आहे ती व्यक्ती कशी असेल, ती व्यक्ती तिच्या दैनंदिन जीवनामध्ये पारदर्शकता ही अभिवृत्ती, ट्रान्सपरन्सी ही अभिवृत्ती जी आहे ते सरावात आणेल. म्हणून आपण पाहतो की आपली मनोवृत्ती खरोखरच आपल्यामध्ये विकसित झालेल्या आध्यात्मिक गुणांवर आधारित आहे आणि त्यानुसार अभिवृत्ती तयार होते. म्हणून एक 2 मिनिटांचा वेळ घ्या आणि एखाद्या शेतकऱ्याकडे तुम्हाला वाटतात असे आवश्यक असलेले आध्यात्मिक गुण आता तुम्हाला लिहायचे आहेत, ज्याच्यामुळे काय होईल, त्याची जी अभिवृत्ती असेल ती योग्य अभिवृत्ती तो विकसित करू शकेल आणि तो एक यशस्वी सक्षम शेतकरी होईल. तर हे आध्यात्मिक गुण लिहून काढण्यासाठी तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ आहे. विचार करा, इतर गुण लिहा जे तुम्हाला पाळीपाळीने एक यशस्वीरित्या पीक उत्पादनाच्या क्षमतेमध्ये योगदान देतील. मग व्हिडिओ 2 मिनिटं तुम्ही थांबवू शकता, तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि नंतर व्हिडिओ परत सुरू ठेवा. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला गुणांवरती विचार करायला सांगितलेला आहे. आपण हे जे सत्र 4 आहे त्याचा भाग 1 इथे संपलेला आहे. या प्रश्नावरती आपण भाग 2 मध्ये चर्चा करणार आहोत. तर परागजी, आय एम शुअर तुम्ही असणारच आहात पुढच्या सेशनमध्ये. तर लवकरच तुम्हाला भेटूया भाग 2 मध्ये सत्र 4च्या. धन्यवाद.